नमस्कार मंडळी. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षातल्या या 4 महत्त्वाच्या तिथी ज्या फार आहेत महत्त्वपूर्ण. जाणून घ्यायचं या तिथीच्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे. पितृपक्षाच्या काही तिथींबाबत शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगण्यात आलेले आहेत. या तिथींवर कोणाचं करावं श्राद्ध याबद्दल विशेष उल्लेख सुद्धा आलेले आहेत. ते जाणून घ्यायचे आहेत. अर्थात मंडळी, या वर्षीच्या म्हणजे 2024 मधल्या सर्व श्राद्ध तिथी कधी असणार आहेत आणि या श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी नक्की काय करायचे साधे सोपे उपाय हे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत. त्यांची लिंक तुम्ही पाहिले नसतील तर मुद्दाम खाली देतोय, अवश्य पहा. आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे आणि काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा देणार आहोत. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या YouTube वरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांचं आपण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचं श्राद्ध आणि पिंडदान करत असतोच. पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष खास महत्त्व दिलेलं आहे. या महत्त्वाच्या तिथींवर ज्या पितरांची मृत्यूची तारीख निश्चितपणे माहीत नाहीत अशा पितरांचं श्राद्ध केलं जातं. तर मंडळी, जाणून घेऊया या तिथीवर काय करावं याविषयी सुद्धा. अशा या 4 तिथींची माहिती आता आपल्याला जाणून घ्यायची. त्यापैकी पहिलं मुद्दा म्हणजे पहिली तिथी आहे ती म्हणजे अविधवा नवमी. 25 सप्टेंबर वार बुधवार या दिवशी ती येते आहे. आई जी जीवनभर आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सुख समृद्धीसाठी, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी झटत असते, कार्य करत असते, आपल्या मुलांसाठी विविध उपवास, व्रतवैकल्य, साधना, उपासना करत असते. तिच्या मनामध्ये सतत आपल्या मुलांच्या विषयीच चांगल्या गोष्टींबद्दलचे विचार असतात. अशा आपल्या आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथी तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आलेली आहे. यावेळी मातृनवमी 25 सप्टेंबर वार बुधवारी या दिवशी आलेली आहे. या दिवशी आपल्या दिवंगत आईचं श्राद्ध केल्याने आईचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात. आईचं स्मरण करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि तिच्या नावाने तिलतर्पण सुद्धा विधी करतात. आयुष्यातील सर्व संकट तिच्या कृपा आशीर्वादाने दूर होतात. तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये समृद्धी येते. पितृपक्षातील मातृनवमीच्या या दिवशी म्हणूनच आपल्या घरातील, कुटुंबातील सर्व महिलांना आपण आदर सुद्धा दाखवला पाहिजे. या दिवशी सच्शील आणि योग्य अशा स्त्रीला घरी आदरयुक्त भावनेने जेवण देऊन आपल्या क्षमतेप्रमाणे तिला दानदक्षिणा द्यावी. दुसरी तिथी आहे ती म्हणजे पितृपक्षातली एकादशी तिथी. पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असंही म्हणतात आणि शास्त्रात या इंदिरा एकादशी तिथीचं महत्त्व विशेष मानलेलं आहे. या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला पितृलोकात शांती आणि समाधान मिळतं, मुक्ती मिळते. या दिवशी सच्शील ब्राह्मणांना, गोरगरिबांना योग्य ठिकाणी किंवा परोपकारी संस्थांना अन्नदान केलं जातं, दानधर्म केले जातात, किंबहुना करावेत. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी पितृपक्षातील या एकादशीला भगवान महाविष्णूंची पूजा करण्यासोबतच आपल्या पितरांचं स्मरण पूर्ण भक्तिभावाने केलं जातं. तर या दिवशी आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी विष्णू सहस्त्र नामावली याचं पठण सुद्धा अवश्य करावं. काही कारणाने ते शक्य नाही झालं तर महाविष्णूंचा महामंत्र ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप 10 किंवा 11 माळा अवश्य कराव्यात. यावर्षी हे एकादशीचा श्राद्धाचा जो दिवस आहे तो आलेला आहे शुक्रवार 27 सप्टेंबर या दिवशी. तिसरी महत्वाची तिथी आहे चतुर्दशी श्राद्ध तिथी. पितृपक्षामध्ये चतुर्दशीचे श्राद्ध हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध करण्याचे शास्त्रात सांगितलेलं आहे. मंगळवार 1 ऑक्टोबर या दिवशी या वर्षाची चतुर्दशी श्राद्ध तिथी आलेली आहे. काही लोकांना लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो. त्यांचं श्राद्ध या चतुर्दशी तिथीच्या दिवशी केलं जातं. खून, आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्यांचं श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. या चतुर्दशीला शस्त्रदीहत पितृश्राद्ध म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चतुर्दशी श्राद्धाच्या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामहांनी युधिष्ठराला या श्राद्धाविधीबद्दल सांगितलेलं आहे. तसेच काही जण म्हणूनच चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मृत झालेल्या आपल्या पितरांचं श्राद्ध हे त्या दिवशीचं श्राद्ध असेल तर ते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सुद्धा करतात.
चौथं महत्वाची तिथी श्राद्धातली ती म्हणजे सर्वपित्री अमावास्या. सर्वपित्री अमावास्या हा पितृपक्षाचा अर्थातच शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले आपले पूर्वज परत जायला निघतात अशी मान्यता आहे. या वर्षीची सर्वपित्री अमावास्या आलेली आहे बुधवार 2 ऑक्टोबर या दिवशी. या दिवशीच्या श्राद्ध दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे, कारण या दिवशी ज्यांची मृत्यू तारीख तिथी माहिती नाही अशा पितरांचं श्राद्ध केलं जातं. तसेच काही कारणांमुळे ज्यांचं तिथी माहिती असून सुद्धा आपल्याकडून ते झालेलं नाहीये श्राद्ध पक्षातील श्राद्ध तिथीला श्राद्ध करता नाही आलं, त्यांचं श्राद्ध सुद्धा या दिवशी केलं जातं. म्हणजे विसरलं असेल किंवा काही कारणामुळे झालं नसेल. त्यामुळे त्याचप्रमाणे विस्मृतीत गेलेल्या पितरांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी या दिवशी श्राद्ध केलं जातं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तसेच ज्यांच्या पितरांची तिथी पौर्णिमा आहे त्यांचं सुद्धा श्राद्ध या दिवशी करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सुद्धा विधिवतपणे आपल्या पितरांचं श्राद्ध करावं, तिलतर्पण करावं आणि सत्पात्री दान सुद्धा करावं. तसेच या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला, आपल्या घराच्या वास्तूच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असं केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते सुद्धा सुखी होऊन आपल्या मुलांना, आपल्या पिढीला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं. तर मंडळी, ही होती पितृपक्षातील या महत्वाच्या 4 तिथींची माहिती. कशी वाटली अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच मंडळी, आपण नेहमीच ज्याप्रमाणे सांगत असतो की चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं सुंदर संकलित केलेलं पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर 331 रुपये फोन पे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करावा. आमचा व्हॉट्सअप नंबर काय आहे तर 9892156163 आणि हा नंबर आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती माहिती पुन्हा एकदा पाहायला मिळते. तसेच परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. मंडळी, आपल्या वास्तूमध्ये वास्तू चैतन्य निर्माण होण्याकरता आपण सकाळी देवपूजा करत असताना देवाला जे तुपाचं निरांजनाने ओवाळतो, त्याचबरोबर कापूर जाळून, विशेष करून भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, त्याबरोबर एक लवंग सुद्धा जाळून, म्हणजेच कापूर आणि एकाच वेळेला शुद्ध गाईच्या तुपाचं निरांजन, अशा पद्धतीने आपण देवाला ओवाळणं हे फार शुद्ध आणि वातावरण शुद्ध करणारं, चैतन्य वाढवणारं मानलं जातं. आणि यासाठीच आम्ही घेऊन आलेलो आहे हे अतिशय सुंदर असं धूप दीप पात्र. याच्यामध्ये हे पितळेचं आहे आणि याच्यामध्ये ह्या 2 ज्या वाट्या आहेत ह्या कॉपरच्या म्हणजे तांब्यापासून बनवलेल्या आहेत. एकामध्ये आपण भीमसेनी कापूर, त्याबरोबर लवंग आणि दुसऱ्या बरोबर आपली शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली सुंदर अशी कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून देवतेला याने छानपैकी ओवाळून आपल्या वास्तूमध्ये हा जो अग्नी आहे, ज्याला आपण अग्नी दर्शन असं म्हणतो, असा हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये घंटानाद करत, डाव्या हाताने घंटानाद, उजव्या हाताने संपूर्ण वास्तूला असा अग्नी दर्शवत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा शुद्ध मंत्राचा पाठ करत, किंवा आपल्या गुरुचा मंत्र असेल, एखादा शांती मंत्र असेल, किंवा कोणताही मंत्र पठण करत, कारण मंत्र म्हणजे शुभ ऊर्जा, ज्या मंत्रांच्या माध्यमातून आपण व्हायब्रेशन्स तयार करत असतो, असं व्हायब्रेशन्स घंटानाद करत, मंत्रपाठ करत संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी दाखवून पुन्हा आपल्या देवघरासमोर ठेवणं, हा सुद्धा एक सुंदर उपचार वास्तुशास्त्रामध्ये सांगितला जातो. म्हणूनच आम्ही हे पात्र तयार केलेलं आहे. आपल्याला सुद्धा हे मागवायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता, याची किंमत आणि ते कसं पाठवणार. भारतात कुठे असेल हे पात्र, ही पुस्तकं आपल्याला पाठवली जातात. त्याचप्रमाणे मंडळी, विविध यंत्र, रुद्राक्ष ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असतील तर ती अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रत्न, रुद्राक्ष, यंत्र ही सुद्धा मागवायची असतील तर त्या संदर्भात व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपण त्याची सुद्धा ऑर्डर बुक करू शकता. मंडळी, त्याचप्रमाणे बऱ्याचदा विचारलं जातं की वास्तू आणि ज्योतिष सल्ला. हो, वास्तू आणि ज्योतिष सल्ला आपल्याला जर आमच्याकडून घ्यायचा असेल तर तो ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून दिला जातो. भारतामध्ये कुठे असेल, अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण तो सल्ला घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने. त्यासाठी आमचा संपर्क नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9892156163.
या नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता. तर मंडळी, असा हा पितृपक्षातला आजचा अतिशय महत्त्वाचा 4 तिथींचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवर्जून कळवा. आणि खाली महत्त्वाचे व्हिडिओ दिलेले आहेत ते पहाच. आणि अजून एक व्हिडिओ प्रकाशित आपण केलेला आहे आणि तो व्हिडिओ असणार आहे पितृपक्षाचं संपूर्ण महात्म्य आणि अजून सखोल माहिती देणारा. त्यामुळे अवश्य तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोबाय असावा. धन्यवाद.